नमस्कार. आपण पाठीमागच्या तासाला अल्कोहोल, फिनॉल अँड इथर्स त्याच्यामध्ये आपण पहिला पार्ट चालू केला होता अल्कोहोल. आपण पाठीमागच्या तासाला अल्कोहोलची डेफिनेशन आणि अल्कोहोलचं क्लासिफिकेशन बघितलं. कशाला म्हणलं होतं आपण अल्कोहोल? अल्कोहोल्स आर द हायड्रॉक्सिल डेरिव्हेटिव्हज ऑफ हायड्रोकार्बन्स इन विच when one or more hydrogen atom is replaced by corresponding number of hydroxyl groups is called alcohols. त्याला आपण म्हणलं होतं अल्कोहोल्स. त्याच्यानंतर आपण त्याचं क्लासिफिकेशन बघितलं होतं. क्लासिफिकेशन कशावरनं केलं? त्याच्यामध्ये असणाऱ्या OH ग्रुपच्या संख्येवरनं. डिपेंडिंग अपॉन नंबर ऑफ हायड्रॉक्सिल ग्रुप्स आर प्रेझेंट, अल्कोहोल्स आर क्लासिफाइड इनटू 4 टाइप्स. पहिला आपण मोनोहायड्रिक अल्कोहोल कोणाला म्हणलं होतं? इट कन्सिस्ट ऑफ ओनली वन हायड्रॉक्सिल ग्रुप. डायहायड्रिक अल्कोहोल और डायल्स, इट कन्सिस्ट ऑफ 2 हायड्रॉक्सिल ग्रुप्स. ट्रायहायड्रिक अल्कोहोल और ट्रायल, इट कन्सिस्ट ऑफ 3 हायड्रॉक्सिल ग्रुप. अँड लास्ट पॉलीहायड्रिक अल्कोहोल, इट कन्सिस्ट ऑफ मोर दॅन 3 हायड्रॉक्सिल ग्रुप्स. हे आपण अल्कोहोलचं क्लासिफिकेशन बघितलं होतं. त्याच्यानंतर आपण डिटेलमध्ये बघितलं मोनोहायड्रिक अल्कोहोल आणि आपण त्या मोनोहायड्रिक अल्कोहोलचं क्लासिफिकेशन पाहतोय. त्याच्यामध्ये आपण पहिला टाइप काय बघितला होता? मोनोहायड्रिक अल्कोहोल कंटेनिंग CsP3OH बॉन्ड. त्याच्यामध्ये काय काय सांगितलं? मोनोहायड्रिक अल्कोहोल, the hydroxyl group is bonded to the sp3 hybridized carbon atom. These alcohols are represented by general molecular formula ROH or CnH2n plus 1 into OH or CnH2n plus 2 into O. Then monohydric alcohol and aliphatic ethers are the functional isomers with each other. आणि आपण त्याचं एक्झाम्पल बघितलं. त्याच्यामध्ये परत OH ग्रुप कोणत्या टाइपच्या कार्बनला जोडलाय? डिपेंडिंग अपॉन ऑन विच टाइप ऑफ कार्बन ॲटम हायड्रॉक्सिल ग्रुप इज बॉन्डेड, अल्कोहोल्स आर क्लासिफाइड इनटू 3 टाइप्स: प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल, टर्शियरी अल्कोहोल. त्याच्यानंतर आपण दुसरा टाइप बघितला, त्याच्यामध्ये अलायलिक अल्कोहोल. अलायलिक अल्कोहोल कुणाला म्हणलं? ज्या अल्कोहोलमध्ये OH ग्रुप ज्या कार्बनला जोडलाय तो कार्बन 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 डबल बॉन्डच्या नंतरचा कार्बन असतो. द अल्कोहोल इन विच हायड्रॉक्सिल ग्रुप इज बॉन्डेड टू द sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम विच इज प्रेझेंट नेक्स्ट टू द कार्बन कार्बन डबल बॉन्ड is called allylic alcohol. Then allylic alcohol further classified into 3 types: primary allylic alcohol, secondary allylic alcohol, tertiary allylic alcohol. इथपर्यंत आपण हलतो. आता पुढचा टाइप आहे बेन्झायलिक अल्कोहोल. कशाला म्हणायचं बेन्झायलिक अल्कोहोल? तर ज्या अल्कोहोलमध्ये OH ग्रुप ज्या कार्बनला जोडलाय तो कार्बन ॲरोमॅटिक रिंगच्या नंतरचा कार्बन असतो. बघा अर्थ, ज्या अल्कोहोलमध्ये OH ग्रुप ज्या कार्बनला जोडलाय तो कार्बन ॲरोमॅटिक रिंगच्या नंतरचा कार्बन जर असेल तर त्या अल्कोहोलला काय म्हणायचं? बेन्झायलिक अल्कोहोल. फॉर एक्झाम्पल बघा, ही आहे ॲरोमॅटिक रिंग. या ॲरोमॅटिक रिंगच्या नंतरचा कार्बन म्हणजे हा. या कार्बनला जर OH ग्रुप जोडला असेल या कार्बनला तर त्या अल्कोहोलला काय म्हणायचं? बेन्झायलिक अल्कोहोल. म्हणजे हा जो कार्बन आहे तो कार्बन कुणा नंतर आहे? ॲरोमॅटिक रिंगच्या नंतर आहे आणि तो कार्बन कसा आहे? sp3 आहे. अशा अल्कोहोलला काय म्हणायचं? बेन्झायलिक अल्कोहोल. द अल्कोहोल इन विच हायड्रॉक्सिल ग्रुप इज बॉन्डेड टू द sp3 hybridized carbon atom which is present next of the aromatic ring is called benzylic alcohol. म्हणजे काय सांगता येईल आपल्याला? the alcohol in which hydroxyl group
hydroxyl group is bonded to the sp3 hybridized carbon atom, sp3 hybridized carbon atom, which is present next to the aromatic ring, is called बेन्झायलिक अल्कोहोल. त्या अल्कोहोलला म्हणायचं बेन्झायलिक अल्कोहोल. लक्षात येत आहे. OH ग्रुप ज्या कार्बनला जोडलाय तो कार्बन कसा पाहिजे, sp3 पाहिजे, आणि तो कार्बन हा एरोमॅटिक रिंगच्या नंतरचा कार्बन पाहिजे, त्यावेळेस त्या अल्कोहोलला म्हणायचं बेन्झायलिक अल्कोहोल. आता परत हा जो OH ग्रुप आहे कोणत्या टाईपच्या कार्बनला जोडलाय त्याच्यावरनं बेन्झायलिक अल्कोहोलचे परत 3 टाईप पडतात. पहिला आहे प्रायमरी बेन्झायलिक अल्कोहोल, आता प्रायमरी बेन्झायलिक अल्कोहोल कोणाला म्हणायचं, OH ग्रुप ज्या कार्बनला जोडलाय तो कार्बन कसा पाहिजे, sp3 पाहिजे. त्याच्यानंतर तो कार्बन कसा पाहिजे, प्रायमरी कार्बन पाहिजे, आणि तो कार्बन हा कुणानंतरचा पाहिजे, नेक्स्ट ऑफ एरोमॅटिक रिंग. त्या अल्कोहोलला म्हणायचं प्रायमरी बेन्झायलिक अल्कोहोल. द अल्कोहोल इन विच हायड्रॉक्सिल ग्रुप इज बॉन्डेड टू द प्रायमरी कार्बन ॲटम which is a sp3 hybridized and which is present next of the aromatic ring is called primary benzylic alcohol. त्या अल्कोहोलला म्हणायचं प्रायमरी बेन्झायलिक अल्कोहोल. तर फॉर एक्झाम्पल बघा, CH2OH हे एक्झाम्पल आहे का बघा. OH ग्रुप ज्या कार्बनला जोडलाय तो कार्बन प्रायमरी कार्बन आहे का बघा, कारण तो कार्बन शेजारच्या फक्त एकाच कार्बनला जोडलाय म्हणजे हा कार्बन प्रायमरी कार्बन आहे. त्याच्यानंतर OH ग्रुप ज्या कार्बनला जोडलाय त्या कार्बनचं कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आहे, म्हणजे त्याच्यामध्ये सिंगल बॉन्ड आहे म्हणजे त्याचं हायब्रिडायझेशन काय आहे, sp3. आणि OH ग्रुप ज्या कार्बनला जोडलाय हा कार्बन हा एरोमॅटिक रिंगच्या नंतरचा कार्बन आहे म्हणजे तो काय आहे, बेन्झायलिक आहे. म्हणून या अल्कोहोलला म्हणायचं प्रायमरी बेन्झायलिक अल्कोहोल. OH ग्रुप ज्या कार्बनला जोडलाय तो कार्बन प्रायमरी कार्बन, कारण तो शेजारच्या फक्त एकाच कार्बनला जोडलाय, तो कार्बन sp3 हायब्रिडायज्ड कार्बन आहे आणि एरोमॅटिक रिंगच्या नंतरचा कार्बन आहे. याचं नाव आहे बेन्झाइल अल्कोहोल, कॉमन नाव आहे बेन्झाइल अल्कोहोल. आणि जर आपल्याला IUPAC नाव द्यायचं असेल तर 1-phenyl मिथॅनॉल. या अल्कोहोलला म्हणायचं प्रायमरी बेन्झायलिक अल्कोहोल. असाच दुसरा टाइप आहे सेकंडरी बेन्झायलिक अल्कोहोल. सेकंडरी बेन्झायलिक अल्कोहोल जे 2-0 न दाखवायचं आणि हे कशाने दाखवतो आपण 1-0 न. आता परत सेकंडरी बेन्झायलिक अल्कोहोल कोणाला म्हणायचं, OH ग्रुप ज्या कार्बनला जोडलाय तो कार्बन कसा पाहिजे, sp3 पाहिजे, तो सेकंडरी कार्बन ॲटम पाहिजे आणि तो कार्बन नेक्स्ट टू एरोमॅटिक रिंग, एरोमॅटिक रिंगच्या नंतरचा कार्बन पाहिजे. त्या अल्कोहोलला काय म्हणायचं, सेकंडरी बेन्झायलिक अल्कोहोल. म्हणजे OH ग्रुप ज्या कार्बनला जोडलाय तो कार्बन sp3 पाहिजे, तो कार्बन सेकंडरी कार्बन पाहिजे म्हणजे शेजारच्या 2 कार्बनला जोडलेला पाहिजे आणि तो कार्बन एरोमॅटिक रिंगच्या नंतरचा कार्बन पाहिजे. त्या अल्कोहोलला काय म्हणायचं, सेकंडरी बेन्झायलिक अल्कोहोल, सेकंडरी बेन्झायलिक अल्कोहोल. आता बघा याचं एक्झाम्पल, जर आपण एक्झाम्पल बघितलं याचं,
सेकंडरी बेन्झायलिक अल्कोहोलचं एक्झाम्पल बघा, हे सेकंडरी बेन्झायलिक अल्कोहोलचं एक्झाम्पल आहे का बघा. OH ग्रुप ज्या कार्बनला जोडलाय तो sp3 आहे का बघा. हा जो कार्बन आहे तो sp3 आहे, सिंगल बॉन्ड म्हणजे sp3 आहे. त्याच्यानंतर तो सेकंडरी कार्बन आहे, सेकंडरी कार्बन आहे का बघा. हा जो कार्बन आहे हा कार्बन कसला आहे, सेकंडरी कार्बन. का तर शेजारच्या 2 कार्बनला जोडलाय म्हणून तो सेकंडरी कार्बन. आणि OH ग्रुप ज्या कार्बनला जोडलाय हा कार्बन कुणानंतर आहे, एरोमॅटिक रिंगच्या नंतर आहे म्हणून तो बेन्झायलिक आहे. म्हणून त्या अल्कोहोलला म्हणायचं सेकंडरी बेन्झायलिक अल्कोहोल. द अल्कोहोल इन विच हायड्रॉक्सिल ग्रुप इज बॉन्डेड टू द सेकंडरी कार्बन ॲटम which is a sp3 hybridized and which is present next to the aromatic ring is called a secondary benzylic alcohol. आता हे त्याचं एक्झाम्पल, याचं आपल्याला नाव 1,2 1 फिनिल 2 कार्बनचा अल्केन इथेन इथॅनॉल, 1 फिनिल इथॅनॉल हे त्याचं IUPAC नाव आहे. त्या अल्कोहोलला म्हणायचं सेकंडरी बेन्झायलिक अल्कोहोल. आणि थर्ड टाइप आहे टर्शरी बेन्झायलिक अल्कोहोल. टर्शरी बेन्झायलिक अल्कोहोल. टर्शरी बेन्झायलिक अल्कोहोल कशाने दाखवायचं, 3-0 न. आता परत टर्शरी बेन्झायलिक अल्कोहोल कुणाला म्हणायचं, OH ग्रुप ज्या कार्बनला जोडलाय तो कार्बन कसा पाहिजे, टर्शरी कार्बन पाहिजे, टर्शरी कार्बन पाहिजे. तो कार्बन sp3 हायब्रिडाइज्ड पाहिजे आणि तो कार्बन नेक्स्ट टू एरोमॅटिक रिंग, एरोमॅटिक रिंगच्या नंतरचा कार्बन पाहिजे. म्हणजे हे कॉमन आहे sp3 आणि नेक्स्ट, sp3 नेक्स्ट, sp3 नेक्स्ट. फक्त महत्वाचं काय, प्रायमरी कार्बन, सेकंडरी कार्बन, टर्शरी कार्बन. त्यावेळेस त्याला म्हणतो आपण टर्शरी बेन्झायलिक अल्कोहोल. फॉर एक्झाम्पल CH3OH आहे का बघा. OH ग्रुप ज्या कार्बनला जोडलाय तो कार्बन टर्शरी कार्बन आहे का बघा, कारण तो शेजारच्या 3 कार्बनला जोडलाय, 1 2 आणि हा 1 3 म्हणून हा कार्बन टर्शरी कार्बनला जोडलाय. त्याच्यानंतर OH ज्या कार्बनला जोडलाय त्याच्यामध्ये कार्बन कार्बनचं काय आहे, सिंगल बॉन्ड आहे म्हणजे त्या कार्बनचं हायब्रिडायझेशन काय आहे, sp3. आणि OH ग्रुप ज्या कार्बनला जोडलाय हा कार्बन कुणानंतर आहे, एरोमॅटिक रिंगच्या नंतर आहे म्हणजे तो काय आहे, बेन्झायलिक आहे. म्हणून याला म्हणायचं टर्शरी बेन्झायलिक अल्कोहोल. याचं IUPAC नाव 1 2 3 2 फिनिल 1 2 3 3 कार्बनचा अल्केन प्रोपेन. ही काढायचं, OL टाकायचं आणि OL च्या अगोदर त्याची पोझिशन 2 फिनिल 2 प्रोपॅनॉल. याला म्हणायचं टर्शरी बेन्झायलिक अल्कोहोल. म्हणजे बेन्झायलिक अल्कोहोल गिव्ह इट्स क्लासिफिकेशन. आपल्याला 2 मार्काला असं विचारलं जाऊ शकतो, डिफाइन बेन्झायलिक अल्कोहोल गिव्ह इट्स क्लासिफिकेशन. बेन्झायलिक अल्कोहोल कोणाला म्हणायचं, द अल्कोहोल इन विच हायड्रॉक्सिल ग्रुप इज बॉन्डेड टू द sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम which is present next to the aromatic ring is called benzylic alcohol. Its classification primary benzylic alcohol, secondary benzylic alcohol आणि tertiary benzylic alcohol. हे पूर्ण क्लासिफिकेशन होतं मोनोहायड्रिक अल्कोहोल कंटेनिंग CsP3OH बॉन्ड. मोनोहायड्रिक अल्कोहोल कंटेनिंग CsP3OH बॉन्ड याच्या अंडर हे क्लासिफिकेशन. आणि त्याच मोनोहायड्रिक अल्कोहोलचं सेकंड क्लासिफिकेशनचा टाईप आहे
सेकंड मोनोहाइड्रिक अल्कोहल containing CsP2OH बॉन्ड. म्हणजे याच्यामध्ये OH ग्रुप ज्या कार्बनला जोडलाय त्या कार्बनचं हायब्रिडायझेशन कसं आहे, sp2. आता sp2 हायब्रिडायझेशन मध्ये काय असतं तर कार्बन कार्बन ज्यावेळेस डबल बॉन्ड असतो त्यावेळेस त्याचं हायब्रिडायझेशन काय असतं, sp2. कार्बन कार्बन डबल बॉन्ड ज्यावेळेस असतं त्यावेळेस त्या कार्बनचं हायब्रिडायझेशन काय असतं, sp2. म्हणजे OH ग्रुप ज्या कार्बनला जोडलाय तो कार्बन कसा पाहिजे, डबल बॉन्डेड पाहिजे. आता याच्यामध्ये आपण एक बघणार आहे फिनायलिक अल्कोहोल. आता फिनायलिक अल्कोहोल कुणाला म्हणायचं तर ज्या अल्कोहोलमध्ये OH ग्रुप हा कार्बन कार्बन डबल बॉन्डला जोडलेला असतो. बघा OH ग्रुप ज्या कार्बनला जोडलाय त्या कार्बनचं हायब्रिडायझेशन काय असतं, sp2, कारण त्याचं डबल बॉन्ड आहे. अशा अल्कोहोलला म्हणलं जातं फिनायलिक अल्कोहोल. द अल्कोहोल इन विच हायड्रॉक्सिल ग्रुप इज बॉन्डेड टू द sp2 हायब्रिडायझ्ड कार्बन ॲटम इज कॉल्ड फिनायलिक अल्कोहोल. त्या अल्कोहोलला म्हणायचं फिनायलिक अल्कोहोल. म्हणजेच द अल्कोहोल इन विच हायड्रॉक्सिल ग्रुप is bonded to the sp2 hybridized कार्बन ॲटम, sp2 हायब्रिडायझ्ड कार्बन ॲटम, त्या अल्कोहोलला म्हणायचं फिनायलिक अल्कोहोल. OH ग्रुप ज्या कार्बनला जोडलाय तो कार्बन कसा पाहिजे, sp2 हायब्रिडायझ्ड कार्बन पाहिजे, त्या अल्कोहोलला म्हणायचं फिनायलिक अल्कोहोल. फॉर एक्झाम्पल CH2 डबल बॉन्ड CHOH, याचं कॉमन नाव आहे फिनाइल अल्कोहोल, किंवा IUPAC नाव इथेनॉल किंवा इथिन 1OL, इथिनॉल. डबल बॉन्ड आहे म्हणून इथिन, OH आहे म्हणून OL आणि डबल बॉन्डची पोझिशन 1 इथिनॉल. याला म्हणायचं मोनोहायड्रिक अल्कोहोल कंटेनिंग CsP2OH बॉन्ड. आणि हे पूर्ण आहे मोनोहायड्रिक अल्कोहोल आणि मोनोहायड्रिक अल्कोहोलचं क्लासिफिकेशन. मग आपण मोनोहायड्रिक अल्कोहोल कंटेनिंग CsP3OH बॉन्ड आणि मोनोहायड्रिक अल्कोहोल कंटेनिंग CsP2OH बॉन्ड. आता याच्यावर वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात. पहिला प्रश्न, डिफाइन अल्कोहोल, गिव्ह इट्स क्लासिफिकेशन, असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. डिफाइन मोनोहायड्रिक अल्कोहोल, गिव्ह इट्स क्लासिफिकेशन. डिफाइन अलायलिक अल्कोहोल, गिव्ह इट्स क्लासिफिकेशन. डिफाइन बेन्झायलिक अल्कोहोल, गिव्ह इट्स क्लासिफिकेशन. किंवा काही वेळेला आपल्याला एक्झाम्पल देतील, डिस्टिंग्विश द फॉलोइंग एक्झाम्पल इन डिफरंट टाइप्स ऑफ अल्कोहोल्स. वेगवेगळे एक्झाम्पल देतील आणि ते एक्झाम्पल तुम्हाला डिस्टिंग्विश करायला विचारतील. त्या पद्धतीनं कसाही प्रश्न विचारला तरी आपल्याला तो लिहिता आला पाहिजे. हे आहे अल्कोहोल आणि अल्कोहोलचं क्लासिफिकेशन. आता जसं आपण अल्कोहोल म्हणजे काय बघितलं तसंच आपल्याला आता काय बघायचं आहे, फिनॉल म्हणजे काय आणि फिनॉलचं क्लासिफिकेशन काय आहे. म्हणून याच्यामध्ये आपण सेकंड पार्ट आहे फिनॉल्स. कशाला म्हणायचं, फिनॉल्स. आता फिनॉल हा ग्रीक भाषेतील फिन चा अर्थ आहे बेन्झीन आणि OL चा अर्थ आहे OH ग्रुप.
म्हणजे फिनॉलचा अर्थ काय आहे, बेन्झीनवर OH ग्रुप. म्हणून आपण फिनॉलचं स्ट्रक्चर कसं काढतो, बेन्झीनवर OH ग्रुप. कारण ग्रीक भाषेतच त्याचं नाव आहे फिन म्हणजे बेन्झीन आणि OL म्हणजे OH, याला आपण फिनॉल. आता नेमकं फिनॉलचे डेफिनेशन काय आहे, तर याच्यामध्ये ॲरोमॅटिक ग्रुप आहे. अल्कोहोलमध्ये ॲलिफॅटिक ग्रुप असतो आणि याच्यामध्ये ॲरोमॅटिक ग्रुप आहे. म्हणजे हा ॲरोमॅटिक हायड्रॉक्सिल डेरिव्हेटिव्ह आहे. फिनॉल काय आहे, ॲरोमॅटिक हायड्रॉक्सिल डेरिव्हेटिव्ह आहे की ज्याच्यामध्ये एक किंवा एकापेक्षा जास्त OH ग्रुप हे डायरेक्ट बेन्झीन रिंगला जोडलेले असतात. ॲरोमॅटिक हायड्रॉक्सिल डेरिव्हेटिव्ह आहे आणि ज्याच्यामध्ये एक किंवा एकापेक्षा जास्त OH ग्रुप हे डायरेक्ट बेन्झीन रिंगला जोडलेले असतात, त्याला म्हणायचं फिनॉल. त्याला काय म्हणायचं, फिनॉल. म्हणून फिनॉलची डेफिनेशन काय सांगायची, फिनॉल्स आर द ॲरोमॅटिक हायड्रॉक्सिल डेरिव्हेटिव्हज इन विच व्हेन 2 or more hydroxyl groups are directly attached to the aromatic nucleus or aromatic benzene ring is called a phenol. एक किंवा एकापेक्षा जास्त. म्हणून फिनॉलची डेफिनेशन काय सांगायची बघा, फिनॉल्स आर द aromatic hydroxyl derivatives in which when one or more, एक किंवा एकापेक्षा जास्त, when one or more hydroxyl groups are directly attached to the aromatic nucleus that is benzene ring इज कॉल्ड अ फिनॉल. त्याला म्हणायचं फिनॉल. म्हणजे ॲरोमॅटिक म्हणजे बेन्झीन रिंग, हायड्रॉक्सिल डेरिव्हेटिव्ह म्हणजे OH आहे, इन विच वन ऑर मोर, एक किंवा एकापेक्षा जास्त हायड्रॉक्सिल म्हणजे OH हे डायरेक्ट ॲरोमॅटिक न्यूक्लियसला जोडलेलं असतं, त्यावेळेस त्याला आपण म्हणतो फिनॉल. म्हणून फिनॉल्स आर द ॲरोमॅटिक हायड्रॉक्सिल डेरिव्हेटिव्हज इन विच व्हेन one or more hydroxyl groups are directly attached to the aromatic nucleus or benzene ring is called a phenol. त्याला म्हणायचं फिनॉल. त्याच्यानंतर जसं आपण अल्कोहोलचं क्लासिफिकेशन बघितलं तसंच आपल्याला काय करायचं आहे, फिनॉलचं क्लासिफिकेशन. आता हे फिनॉलचं क्लासिफिकेशन कशावरनं आहे, OH ग्रुपच्या संख्येवरनं. ॲरोमॅटिक रिंगला किती OH ग्रुप जोडलेत याच्यावरनं हे क्लासिफिकेशन आहे. कशावरनं, डिपेंडिंग अपॉन नंबर ऑफ हायड्रॉक्सिल ग्रुप्स. OH ग्रुपच्या संख्येवरनं. त्याचे 3 टाईप पडतात, मोनोहायड्रिक अल्कोहोल, ड्रायहायड्रिक अल्कोहोल आणि ट्रायहायड्रिक फिनॉल. मोनोहायड्रिक फिनॉल, डायहायड्रिक फिनॉल आणि ट्रायहायड्रिक फिनॉल. म्हणजे बघा याच्यामध्ये पहिला पार्ट मोनोहायड्रिक फिनॉल. परत याच्यात अर्थ एक आहे, मोनो म्हणजे एक, हायड्रिक म्हणजे OH. म्हणजे मोनोहायड्रिक फिनॉल मध्ये काय असतो, एक OH ग्रुप, वन OH ग्रुप attached to aromatic nucleus. म्हणजे एक OH ग्रुप हा ॲरोमॅटिक न्यूक्लियसला जर जोडला असेल तर त्यावेळेस आपण त्याला म्हणतो मोनोहायड्रिक फिनॉल. एकच OH ग्रुप हा ॲरोमॅटिक न्यूक्लियसला जोडलेला असतो. फॉर एक्झाम्पल
एकच OH ग्रुप जोडलाय, हे आहे फिनॉल, मोनोहायड्रिक फिनॉल. एकच OH ग्रुप जोडलाय, याचं नाव आहे अल्फा नॅप्थॉल म्हणजे मोनोहायड्रिक फिनॉल. OH आणि CH3 एकच OH ग्रुप आहे म्हणजे मोनोहायड्रिक, याचं नाव आहे आर्थोक्रिसॉल. आर्थोक्रिसॉल. OH CH3 याचं नाव आहे मेटाक्रिसॉल. एकच OH आहे म्हणून मोनोहायड्रिक फिनॉल. OH आणि CH3 याचं नाव आहे पॅराक्रिसॉल. म्हणजे एकच OH ग्रुप आहे म्हणून त्या फिनॉलला आपण काय म्हणतो, मोनोहायड्रिक फिनॉल. ज्याच्यामध्ये एकच OH ग्रुप असतो अशा फिनॉलला आपण म्हणतो मोनोहायड्रिक फिनॉल्स. किंवा अजून एक्झाम्पल आपल्याला सांगता येईल, OH म्हणजे 2 हायड्रॉक्सी बेन्झाल्डिहाइड, 2 हायड्रॉक्सी बेन्झाल्डिहाइड. या सर्व फिनॉल मध्ये OH ग्रुप किती आहे, एकच OH ग्रुप आहे म्हणून हे मोनोहायड्रिक फिनॉल, ज्याच्यामध्ये एकच OH ग्रुप हा एरोमॅटिक न्यूक्लियसला जोडलेला असतो. त्याच्यानंतर दुसरा टाइप आहे डायहायड्रिक फिनॉल. डायहायड्रिक फिनॉल, डाय म्हणजे 2, डायहायड्रिक फिनॉल म्हणजे काय, 2 हायड्रॉक्सिल ग्रुप्स are attached to aromatic nucleus or benzene ring. म्हणजे 2 OH ग्रुप हे कशाला जोडलेले असतात, बेन्झीन रिंगला. फॉर एक्झाम्पल OH याचं नाव आहे कॉमन नाव कॅटकॉल किंवा IUPAC नाव बेन्झीन 1,2 डायॉल 1,2 कॅटकॉल. OH याचं नाव आहे रिसॉर्सिनॉल किंवा याचं IUPAC नाव आहे बेन्झीन 1,3 डायॉल. आणि OH याला म्हणायचं क्युनॉल किंवा 1, 2, 3, 4 बेन्झीन 1,4 डायॉल. या प्रत्येक ह्याच्यात OH ग्रुप किती आहेत, 2. म्हणून या फिनॉलला काय म्हणायचं, डायहायड्रिक फिनॉल. 2 OH ग्रुप एरोमॅटिक न्यूक्लियसला जोडलेत म्हणून त्या फिनॉलला म्हणायचं डायहायड्रिक फिनॉल. आणि म्हणजे बघा डायहायड्रिक फिनॉल. आता तिसरा जो पार्ट आहे तो आहे ट्रायहायड्रिक फिनॉल. ट्रायहायड्रिक फिनॉल. ट्रायहायड्रिक फिनॉल कोणाला म्हणतो आपण, 3 OH ग्रुप, 3 हायड्रॉक्सिल ग्रुप्स अटॅच्ड टू द एरोमॅटिक न्यूक्लियस. टू द एरोमॅटिक न्यूक्लियस. त्यावेळेस त्याला आपण म्हणतो ट्रायहायड्रिक फिनॉल. आता फॉर एक्झाम्पल बघा, पहिलं एक्झाम्पल OH, इथं OH आणि इथं OH. याचं जे कॉमन नाव आहे ते आहे फ्लोरोग्लिक्विनॉल. फ्लोरोग्लिक्विनॉल आणि IUPAC नाव 1, 2,
3 4 5 6 बेन्झीन 1,3,5 ट्रायॉल, बेन्झीन 1,3,5 ट्रायॉल. दुसरं एक्झाम्पल, तिन्ही OH ग्रुप ऍडजस्टंट पोझिशनला, याचं कॉमन नाव आहे पायरॅगॅलॉल. IUPAC नाव बेन्झीन 1,2,3 बेन्झीन 1,2,3 ट्रायॉल. पुढचं एक्झाम्पल, OH 1 2 3 4 बेन्झीन 1 2 4 ट्रायॉल. म्हणजे तिन्ही मध्ये OH ग्रुप किती आहेत? 3. म्हणून त्या फिनॉलला म्हणायचं ट्रायहायड्रिक फिनॉल. आणि हे फिनॉलचं क्लासिफिकेशन OH ग्रुपच्या संख्येवरनं. डिफाईन फिनॉल, गिव्ह इट्स क्लासिफिकेशन. फिनॉल कुणाला म्हणलं? फिनॉल्स आर द aromatic hydroxyl derivatives in which when one or more hydroxyl groups are directly attached to the aromatic nucleus. मग त्या OH ग्रुपच्या संख्येवरनं त्याचे 3 टाईप, मोनोहायड्रिक फिनॉल, डायहायड्रिक फिनॉल आणि ट्रायहायड्रिक फिनॉल. हे झालं फिनॉलचं क्लासिफिकेशन. आता फिनॉललाच दुसरं नाव आहे, फिनॉललाच अजून एक नाव आहे कार्बोलिक ऍसिड. फिनॉललाच काय म्हणलं जातं? कार्बोलिक ऍसिड. आता कार्बोलिक ऍसिड का म्हणायचं? तर फिनॉल कशामध्ये आढळतं आपल्याला? इट इज फाउंड इन मिडल ऑइल. कशामध्ये आढळतं आपल्याला? मिडल ऑइल मध्ये ऍसिडिक फ्रॅक्शन ऑफ कोल टार डिस्टिलेट. कोल टार मध्ये आपल्याला ते आढळतं. किंवा इट हॅज ॲबिलिटी टू न्यूट्रलाइज बेस. सगळ्यात महत्वाचं काय? ॲबिलिटी टू न्यूट्रलाइज बेस. म्हणजे ते बेसला न्यूट्रलाइज करण्याचं काम करतं. म्हणून त्या फिनॉलला काय म्हणायचं? कार्बोलिक ऍसिड. मग काही वेळेला आपल्याला डिफाईन कार्बोलिक ऍसिड, गिव्ह इट्स क्लासिफिकेशन असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. हे आहे डिफाईन फिनॉल आणि त्याचं क्लासिफिकेशन. म्हणजे आपण अल्कोलचं क्लासिफिकेशन, फिनॉल आणि फिनॉलचं क्लासिफिकेशन, राहिलेला भाग आपण नंतरच्या तासाला